ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज 11 वाजता ईडी चौकशी. कोरोना बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी होणार. जागा वाटपासंदर्भात आज मवियाची महत्वाची बैठक. वंचितलाही बैठकीचं निमंत्रण असल्याची राऊतांची माहिती. आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची 11 तास ईडीकडून चौकशी. चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. 1 तारखेला पुन्हा चौकशीला बोलावलं, मात्र वाकणार नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी लढाई सुरूच राहणार. ईडी चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस. पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समज. जरांगेंचं पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये जोरदार स्वागत. मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक सहभागी. काल लोणावळ्यामध्ये मुक्काम. मराठा पायी मोर्चाचा 6वा दिवस लोणावळ्यानं, तर जरांगे पाटलांचा आज वाशिममध्ये मुक्काम. लोणावळ्यापासून 81 किलोमीटरचं अंतर पार करत मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकला. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ. शिंदे समितीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची राज्य सरकारची माहिती. जरांगे पाटलांना नोटीस बजावा. हायकोर्टाचे आझाद मैदान पोलिसांना आदेश. मैदानाची क्षमता 5000 लोकांची असल्याची जरांगेंना माहिती द्या. कोर्टाचे पोलिसांना आदेश. जरांगेंना कायदेशीररित्या मुंबईमध्ये येण्याचा अधिकार नाही. सदावर्तेंचं वक्तव्य. तर न्यायालयामध्ये जाऊ. न्याय मंदिर आम्हाला नक्की न्याय देईल. जरांगेंची प्रतिक्रिया. विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढू. जरांगेंनी आंदोलन टाळावं. मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. जरांगेंच्या दबावामध्ये येऊन निर्णय घेतल्यास सरकारनं विश्वासघात केला हे सिद्ध होईल, म्हणून आमचाही मोर्चा सरकार विरोधातच निघणार. प्रकाश शेंडगेंचा इशारा. वरळी स्मशानभूमीमध्ये अनेक गोण्या भरून स्टॅम्प पेपर जाळले. नेमकं गौड बंगाल काय हे अद्याप अस्पष्ट. गर्दी जमल्यानंतर गोणी जाळणारा व्यक्ती घटनास्थळावरून पसार. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अमोल कोल्हेंची उलट साक्ष नोंदवली. आज अनिल पाटील आणि सुनील तटकरेंची उलट साक्ष नोंदवली जाणार. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात. पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये खेळला जाणार. वैयक्तिक कारणास्तव विराट कोहलीची पहिल्या 2 कसोटीमधून माघार. मेरी कॉमची बॉक्सिंगमधून निवृत्तीची घोषणा. चाहत्यांना मोठा धक्का. 6व्या विश्वविजेतेपद पटकावणारी मेरी कॉम पहिली महिला बॉक्सर.